एकनाथ शिंदेच्या 2022च्या त्या बंडाने शिवसेना हादरली होती, पक्ष, चिन्ह आणि सत्ता गेली। पण उद्धव ठाकरेंनी नव्याने उभारणी करण्याचा प्रयत्न केला। मात्र 4 वर्षांनंतरही तो धक्का पूर्णपणे भरून निघालेला दिसत नाहीये। कारण शिंदेच्या बंडानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटातील खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडत असल्याची चर्चा रंगली। आधी 40 आमदार गेले, त्यानंतर अनेक माजी लोकप्रतिनिधी यांनी पक्ष सोडला आणि आता पुन्हा 6 खासदारांची ही फूट। त्यामुळे ठाकरे गटासमोर नवं राजकीय संकट उभं राहिले। परिणामी ही घडामोड केवळ काही नेत्यांच्या पक्षांतरापुरती मर्यादित राहणार की त्याचे काही दूरगामी परिणाम संघटनेवरही होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। मात्र या सगळ्या घडामोडीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अखेर नेते वारंवार उद्धव ठाकरे यांची साथ का सोडत आहेत? शिंदेच्या बंडानंतर पक्षातील नाराजी अजूनही संपलेली नाहीये का? ही फूट इथेच थांबणार की अजूनही काही आमदार, खासदार आणि पदाधिकारी ठाकरे गटाला रामराम ठोकणार का? पक्षातील नेत्याच्या तक्रारी नेमक्या काय आहेत? पक्षातील अनेक बंडखोर ज्या संजय राऊत यांच्या भूमिकेवर बोट ठेवतात, त्यामध्ये कितपत तथ्य आहे? त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पक्षाला राजकीय नुकसान झालंय का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या उरलेल्या सेनेचं पुढे काय होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। 2022 मध्ये एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडामुळे शिवसेना दुभंगली। 40 आमदारांनी साथ सोडली, त्यानंतर पक्षाचं नाव, चिन्ह आणि सत्ता देखील ठाकरे यांच्या हातातून गेली। पण त्या मोठ्या धक्क्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी हार मानली नाही। राज्यभर दौरे, सभांचा धडाका आणि सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत त्यांनी पक्ष पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला। मात्र आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे, कारण यावेळी आमदार नाही तर थेट खासदारांनीच उद्धव ठाकरेंना रामराम ठोकलाय। विशेष म्हणजे 19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन असताना त्याच दिवशी संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे हे 6 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत। त्यामुळे ठाकरे गटासाठी हा केवळ राजकीय धक्का नाहीये तर भावनिक धक्काही मानला जातोय। विशेष म्हणजे हे सर्व खासदार केवळ संख्याबळ वाढवणारे चेहरे नव्हते, तर यापैकी अनेक जण उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील मानले जात होते। त्यामुळे या फुटीकडे केवळ राजकीय पक्षांतर म्हणून नाही तर ठाकरे यांच्या नेतृत्वावरील विश्वासाला बसलेला धक्का म्हणूनही पाहिलं जाते। या फुटीनंतर लोकसभेत ठाकरे गटाकडे केवळ अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजभाऊ वाजे हे 3 खासदार उरले आहेत, तर राज्यसभेत संजय राऊत हे एकमेव खासदार आहेत। त्यामुळे संसदेतील ठाकरे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। विधानसभेचं पाहायचं झालं तर ठाकरे गटाचे 20 आमदार सध्या आहेत आणि ते मोठा विरोधी पक्ष आहेत। मुंबई महापालिकेतही त्यांची मजबूत संघटना आहे, पण प्रश्न ताकदीचा नाहीये तर मनोबलाचा आहे। कारण एकदा फूट पडायला सुरुवात झाली की त्याचे पडसाद खालच्या पातळीपर्यंत उमटत असतात। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू झाली आहे। 6 खासदार गेले, मग पुढचा नंबर कोणाचा? काही आमदार, माजी आमदार, जिल्हा प्रमुख आणि स्थानिक पदाधिकारी भविष्यात वेगळी भूमिका घेऊ शकतात का? कारण अनेक नेत्यांसाठी आता विचारधारा नाही तर राजकीय अस्तित्व महत्त्वाचं झाले। सत्ता जिथे आहे तिथे राजकीय भविष्य सुरक्षित राहील अशी भावना अनेकांमध्ये असल्याचं बोललं जाते। तरीही सध्या तरी उरलेल्या 3 खासदारांमध्ये तात्काळ फुटीची शक्यता कमी मानली जाते। अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतील ठाकरे गटाच्या सर्वात मोठा चेहरा आहेत। संसदेत पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी आता प्रामुख्याने त्यांच्यावरच असणार आहे। अनिल देसाई यांना पक्षाचा पडद्यामागचा चाणक्य मानलं जातं। निवडणूक आयोगातील लढाई असो किंवा कायदेशीर प्रश्न, उद्धव ठाकरेंनी नेहमीच त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे। त्यामुळे पक्षाच्या पुनर्बांधणीमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतील असं मानलं जाते। राजभाऊ वाजे हे देखील ठाकरे यांचे विश्वासू मानले जातात। याशिवाय पक्षात अजूनही काही महत्त्वाचे चेहरे आहेत। सुभाष देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यासारखे नेते आजही ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत। विशेषतः सुषमा अंधारे, भास्कर जाधव आणि अंबादास दानवे हे विरोधकांवर आक्रमकपणे हल्लाबोल करणारे चेहरे मानले जातात, तर अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर हे संघटन आणि पडद्यामागील राजकारण सांभाळणारे महत्त्वाचे नेते आहेत। त्यामुळे या नेत्यांना एकत्र ठेवणं आणि त्यांच्यातील नाराजी वाढू न देणं हे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठं आव्हान असणार आहे। पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे नेते अखेर उद्धव ठाकरे यांची साथ का सोडत आहेत? यामागे काही कारणं सांगितली जातात। सर्वात जुनी आणि सर्वाधिक चर्चेत असलेली तक्रार म्हणजे मातोश्रीपर्यंत सहज पोहोचता न येणं। अनेक माजी नेते आणि बंडखोरांनी वेळोवेळी असा आरोप केला आहे की मतदारसंघातील प्रश्न किंवा संघटनात्मक अडचणी मांडण्यासाठी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची भेट सहज मिळत नाही। काहींना अनेक दिवस वाट पाहावी लागते, तर काहींच्या मते निर्णय घेणाऱ्या वर्तुळात फारच मर्यादित लोकांचा प्रवेश असतो। दुसरा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडी। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती काही पारंपरिक शिवसैनिकांना कधीच रुचली नाही। तिसरा मुद्दा म्हणजे भविष्याची चिंता, सत्ता, निधी, विकास कामं आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता
सध्या सत्ताधाऱ्यांकडे असल्याने अनेकांनी तिकडे आपलं राजकीय भविष्य अधिक सुरक्षित वाटतं असल्याचं बोललं जातंय। आणि याच ठिकाणी चर्चेत येतं आणखी एक नाव, संजय राऊत। ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे किंवा खाजगीत संजय राऊत यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। त्यांची आक्रमक भाषा हा पहिला मुद्दा मानला जातो। रोजच्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांवर केलेली टीका आणि संघर्षाचा सूर यामुळे पक्ष विनाकारण वादात अडकत असल्याची तक्रार अनेकांनी केली। दुसरा आरोप म्हणजे नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचा। काही बंडखोर नेत्यांच्या मते संजय राऊत यांचा प्रभाव वाढल्यानंतर अनेक नेत्यांना थेट उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचणं कठीण झालं। तिसरा मुद्दा म्हणजे शिंदेंच्या बंडानंतरची त्यांची भूमिका। बंडखोरांविरोधात घेतलेल्या अत्यंत आक्रमक भूमिकेमुळे परतीचे मार्ग बंद झाले आणि बंडखोर आणखी आक्रमक झाले अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली। आता प्रश्न आहे तो उद्धव ठाकरे यांच्या पुढच्या भूमिकेचा। अशा परिस्थितीत ठाकरे कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारू शकतात, पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी करू शकतात। दुसरा मार्ग म्हणजे सहानुभूतीचं राजकारण। तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे संघटनेची पुनर्बांधणी। मात्र एक गोष्ट निश्चित आहे, एकनाथ शिंदेच्या बंडाने शिवसेनेला हादरा दिला होता। आता खासदारांची ही फूट जर आणखी वाढली तर तो केवळ काही नेत्यांच्या जाण्याचा विषय राहणार नाही, तो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोरील सर्वात मोठा राजकीय परीक्षा ठरेल। आणि म्हणूनच येणारे काही महिने ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहेत। बाकी तुम्हाला काय वाटतं, या फुटीनंतर ठाकरे गट पुन्हा उभा राहील की फूट आणखी वाढेल? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लगावबत्ती।